Vidya Crown is a platform where you can build strong grammar foundation, strengthen your English vocabulary, improve accuracy in writing, confidence in speaking. You can fulfill your dream of command over English language. So, please like, share and comment my channel Vidya Crown. And subscribe Vidya Crown by pressing bell icon to get time to time notification. And today's topic is modal auxiliary, which is could. आता आपण could केव्हा वापरायचं? couldचा दैनंदिन जीवनामध्ये कसा वापर करावा? couldने आपण कोणत्या भावना व्यक्त करू शकतो? आणि could हे मॉडल ऑक्झिलरी वापरून आपण सेंटेन्स फॉर्मेशन कसं करायचं आहे हे आज आपण आपल्या आजच्या लेसन मध्ये पाहणार आहोत. सो लेट्स सी. फर्स्ट वन इज यूज ऑफ could ॲज एबिलिटी. couldचा आपण एबिलिटी हा भाव व्यक्त करण्यासाठी कसा उपयोग करायचा आहे? एबिलिटी म्हणजे क्षमता. That may be physical ability, that may be mental ability, that may be intellectual ability, that may be economic ability. म्हणजे कोणत्याही प्रकारची जी आपल्याकडे क्षमता असेल ती क्षमता आपण ह्या could या शब्दाने कशी सूचित करायची आहे, कशी एक्सप्रेस करायची आहे ते आता आपण पाहूया. यूज ऑफ could ॲज ॲबिलिटी. पास्ट एबिलिटी. पास्ट म्हणजे आपण आधी आपल्या पूर्वीच्या काळामध्ये आपल्याकडे एखाद्या गोष्टीची क्षमता होती हे आपण could हा शब्द वापरून could हे मॉडल ऑक्झिलरी वापरून आपण दाखवू शकतो. लेट्स सी द सेंटेन्स. एक्झाम्पल इज when I was younger I could bring water from the river. मी जेव्हा तरुण होते तेव्हा मी दूरवरून नदीवरून पाणी आणू शकत असे. म्हणजे इट इज अ पास्ट एबिलिटी. ती जेव्हा तरुण होती तेव्हा ती पाणी दूर नदीवरून आणू शकत होती. म्हणजे ती तिची क्षमता होती. इट वॉज हर फिजिकल एबिलिटी. सो हाऊ डिड दे मेक द सेंटेन्स? सी व्हेन आय वॉज यंग आय कुड. कुड ह्या शब्दाने आपण पास्ट टेन्स पण दाखवू शकतो. कुड इज अ पास्ट टेन्स ऑफ कॅन. आणि दुसरं त्याच्यामधून त्याच शब्दामधून त्याच मॉड्यूल ऑक्झिलरी मधून आपण एबिलिटी क्षमता हेही दाखवू शकतो. म्हणजे मेन जो वर्ब असतो त्या वर्ब बरोबर हे त्या क्षमता आणि पास्ट टेन्स दोन्ही दाखवतं. आता पास्ट एबिलिटीचं सेंटेन्स फॉर्मेशन करताना कुड बरोबर आपण बेसिक फॉर्म वापरणार आहोत वर्बचा. इथे बघा ब्रिंग लिहिलेलं आहे. बेस फॉर्म आहे. ब्रिंग ह्या क्रियापदाचं मूळ रूप आहे. कारण आपण कुड ह्या शब्दाने पास्ट टेन्स दाखवलेलं आहे. कुड वापरल्यावर आपल्याला वर्बचं कुठलंही रूप बदलायचं नाही जरी ते पास्ट टेन्स असेल तरीही. कुड या शब्दानेच आपण पास्ट टेन्स पण दाखवत आहोत आणि एबिलिटी सुद्धा दाखवत आहोत. लेट्स सी द सेकंड सेंटेन्स. Teachers could get promotions without qualifying TET exam before Supreme Court verdict. आधीचे शिक्षक बघा TET टेट आणि CTET ही परीक्षा दिल्याशिवाय सुद्धा प्रमोशन मिळवत होते. परंतु सुप्रीम कोर्टच्या ऑर्डरने हे आता शक्य नाही. म्हणजे हे आधी शक्य होतं. हे इन पास्ट आधी हे शक्य होतं हे आपण ह्या वाक्यातून दाखवत आहोत. आता बघा मी सांगितलंच आहे की could या शब्दाने we are showing the past tense also and we are showing the ability also and we are using the base form of the verb. Base form of the verb म्हणजे मूळ रूप. क्रियापदाचं मूळ रूप वापरतो, पहिलं रूप वापरतो. and whatever we want to say we are saying in the sentence. आपल्याला वाक्यात जे काही सांगायचं असेल ते सांगायचं आहे. परंतु आपल्याला फक्त ability and it is in the past tense.
that ability we had in the past tense, we are showing by writing could and base form of the verb. Next one is I could study at least 3 continuous hours as a teenager. मी जेव्हा किशोरवयीन होतो तेव्हा मी सलग 3 तास अभ्यास करू शकत असे. म्हणजे मी भूतकाळामध्ये जेव्हा मी किशोर वयाचा होतो तेव्हा मी एवढा सलग 3 तास अभ्यास करायचो. म्हणजे ही क्षमता, that intellectual capacity, ability, physical ability, mental ability त्याच्याकडे होते. that much stamina he had. त्यावेळेला तेवढा स्टॅमिना त्याच्याकडे होता. त्याच्यासाठी बघा अभ्यास करण्यासाठी फिजिकल स्टॅमिना लागतो, मेंटल स्टॅमिना लागतो, इंटेलेक्च्युअल स्टॅमिना लागतो. सो दॅट ऑल टाइप ऑफ स्टॅमिना ही हॅड. त्याच्याकडे ती ॲबिलिटी होती, ती क्षमता होती. हे मी ह्या कोडने दाखवलेलं आहे. अँड बेस फॉर्म ऑफ द वर्ब. नेक्स्ट वन. The next one is we could climb the trees in childhood. आम्ही आमच्या बालपणी काय करायचो, झाडावर चढू शकत होतो. म्हणजे आता ते त्याला अशक्य आहे, परंतु आधी लहानपणी बालपणी तो झाडावर चढू शकत होता. How did they show the ability and past tense? By using could and base form of the verb. सोपं आहे, फक्त could वापरायचं आहे, त्याच्याबरोबर बेस फॉर्म वापरायचं आहे. याच्याने आपण एखादी गोष्ट आधी भूतकाळामध्ये करण्याची क्षमता होती या प्रकारची वाक्य आपण could ने दाखवू शकतो. द नेक्स्ट यूज. आणखीन कशा प्रकारे आपण यूज करतो could यूज ऑफ could ॲज पॉसिबिलिटी. म्हणजे शक्यता दाखवण्यासाठी हे घडू शकतं, हे असं घडलं असतं, हे शक्यता दाखवण्यासाठी आपण couldचा वापर करतो. जस्ट वी आर सीन that we can use could to show ability in the past. Now we are going to study possibility by using could. Let's see how to use could in past possibilities. म्हणजे भूतकाळामध्ये एखाद्या गोष्टीची शक्यता होती हे दाखवण्यासाठी couldचा कसा वापर करावा. The example is, my sister could have become a good singer if she had practiced more. माझी बहीण खूप चांगली गायिका बनू शकली असती जर तिने खूप सराव केला असता तर. It is a clause. Here are 2 sentences. Past tense मध्ये 2 गोष्टी जेव्हा दाखवतो तेव्हा एक गोष्ट दाखवण्यासाठी आपण had चा वापर करतो आणि दुसरी गोष्ट दाखवण्यासाठी आपण have चा वापर करतो. जी गोष्ट आधी झालेली असते त्याच्यासाठी आपण had वापरतो आणि जी गोष्ट नंतर झालेली असते त्याच्यासाठी आपण have वापरतो. Now she had practiced more. तिने जर प्रॅक्टिस केली असती. It is a first sentence. It happened first. And what happened afterward? My sister could have become a good singer. हे नंतर घडलेलं आहे. That's why we have used have here. आता by using could we are showing past tense and it is a possibility. That's why we also use could. मग have का लावलेला आहे? आता हे पास्ट टेन्स मध्ये शक्यता दाखवण्यासाठी आहे, याच्यासाठी आपण have हा couldच्या नंतर वापरलेला आहे. आफ्टर have always we use past participle of the verb. आता इथे become आहे, हे बेसिक फॉर्म दिसेल परंतु इट इज अ पास्ट पार्टिसिपल, कारण becomeचं पास्ट टेन्स आहे became and past participle is a become. So we have to make a sentence formation in this way. And again here is a had also. After had also we are using past participle of the verb form.
जेव्हा जेव्हा हॅव किंवा हॅड असेल त्याच्यानंतर आपण पास्ट पार्टिसिपलच वापरणार आहोत. And now the sentence is my sister could have become a good singer if she had practiced more. By using could we can show past possibilities. म्हणजे भूतकाळामध्ये एखाद्या गोष्टीची शक्यता होती हे आपण could have ने दाखवू शकतो. Next one is फ्युचर पॉसिबिलिटी. म्हणजे एखादी घटना भविष्य काळामध्ये कशी घडेल हे दाखवण्यासाठी सुद्धा आपण couldचा वापर करतो. लेट्स सी द एक्झाम्पल. द वेदर डिपार्टमेंट डिक्लेअर दॅट कुड बी हेवी रेन टुनाइट. वेदर डिपार्टमेंटने हवामान खात्याने काय डिक्लेअर केलेलं आहे की रात्री जोराचा पाऊस होऊ शकतो. आता ही इट इज अ फ्युचर पॉसिबिलिटी. हे घडेल असं होईल पण ती शक्यता आहे. इट इज नॉट अ डेफिनेट. इट इज नॉट अ सर्टन. इट इज अ पॉसिबिलिटी. फॉर पॉसिबिलिटी वी आर युजिंग कुड अँड मेकिंग द सेंटेन्सेस. अँड आफ्टर दॅट कुड वी इन फ्युचर टेन्स वी यूज द बेस फॉर्म ऑफ द वर्ब. इथे बघा बी आहे. बी हा बेस फॉर्म आहे. बी म्हणजे असणे. ओके. We will see how to use could in present and future possibility. In general, the present and future possibility, the sentence formation is the same. Sentence formation मध्ये खूप काही बदल नसतो. प्रेझेंट आणि फ्युचर पॉसिबिलिटी जर दाखवायचे असतील तर सेंटेन्स फॉर्मेशनचा सारखाच नियम आहे. जस्ट वेदर. जर वेदरच्या बाबतीत म्हणायचं असेल तेव्हा इट कुड गेट हॉटर इन द आफ्टरनून. दुपारी उष्मा वाढण्याची शक्यता आहे. कुड विथ इट बेस फॉर्म ऑफ द वर्ब. कुड बरोबर आपण बेस फॉर्म वापरायचा आहे वर्बचा आणि आपल्याला जे म्हणायचं आहे ते वाक्यामध्ये लिहायचं आहे. नेक्स्ट अबाउट लोकेशन. जर लोकेशन बद्दल म्हणायचं असेल तर कसं म्हणायचं. दे कुड बी ॲट द मॉल राईट नाऊ. ते आता मॉल मध्ये असण्याची शक्यता आहे. Again, with could the base form of the be. be चं बेस फॉर्म वापरलेला आहे आणि वाक्य केलेलं आहे. ते मॉल मध्ये आता असण्याची शक्यता आहे. शक्यता दाखवण्यासाठी आपण couldचा वापर केलेला आहे. Action. She could join us for dance if she is interested. ती डान्स मध्ये जॉईन होऊ शकते जर तिला आवड असेल तर. जर तिची इच्छा असेल तर होऊ शकते म्हणजे शक्यता आहे. तुम्ही जॉईन करू शकता असं तिला ती जॉईन करू शकते असं तिला म्हणायचं आहे. अगेन ऍक्शन साठी फॉर यू ॲज अ क्लर्क दिस कुड बी द परफेक्ट जॉब. तुझ्यासाठी क्लर्क म्हणून हा जॉब अगदी परफेक्ट आहे. पूर्ण असू शकतो. नॉट शुअर. तो इम्परफेक्ट पण असू शकतो. बट इट मे बी परफेक्ट. तो परफेक्ट सुद्धा असू शकतो. या अर्थी हे वाक्य केलेलं आहे. अँड सच टाइप ऑफ सेंटेन्सेस वी आर युजिंग कुड अँड विथ इट बेस फॉर्म ऑफ द वर्ब. म्हणजे वर्बचं मूळ रूप वापरायचं, कुड वापरायचं आणि अशा प्रकारचे आपण वाक्य तयार करू शकतो. नेक्स्ट वन इज यूज ऑफ कुड ॲज अ परमिशन. कुडचा वापर परमिशन साठी कसा करावा. फर्स्ट एक्झाम्पल इज Could I keep my bag on your chair? बघा, we are using could to indicate our polite way. म्हणजे अतिशय नम्रपणे बोलायचं असेल तर couldचा वापर केला जातो. आपल्याला जर कोणाकडून काही हवं असेल, if we want something from somebody, what we are doing? We are using could in a polite way.
जेव्हा जेव्हा अतिशय नम्रपणे बोलायचं असेल तेव्हा आपण couldचा वापर करतो. इथे काय म्हटलेलं आहे बघा, could I keep my bag on your chair? प्रश्नचिन्ह केलेलं आहे कारण इथे आपण काय करतोय, परमिशन घेतोय. And the sentence is starting with could and base form of the verb. Could I keep my bag on your chair? अतिशय नम्रपणे, in a polite way, if we want to take a permission. Next one is, could I switch off the AC? मी AC बंद करू शकते का? Very politely, if we want to ask something from someone, we are using could to take a permission. It is simple, starting sentence with could, base form of the verb, at the end question mark. Now we will see how to use could as a request. We are using, I'm saying again, we are using could in a polite way to ask for request, to ask for permission. Let's see the example. Could I borrow your mobile for 5 minutes? तुमचा मोबाईल मी 5 मिनिटे वापरू शकतो का? Again here, for request, the sentence is starting with could and base form of the verb at the question and asking with politely. Could I borrow your mobile for 5 minutes? अतिशय नम्रपणे आपण रिक्वेस्ट मध्येही विचारत असतो कारण आपल्याला काहीतरी त्यांच्याकडून हवे असते. Next example is, could you please teach me how to read a map? Please तुम्ही मला शिकवाल का? नकाशा कसा वाचावा तो? अतिशय नम्रपणे आपण विचारतोय. In a polite way we are asking, we are requesting. To request, we are starting the sentence with could and the base form of the verb. In such way, we can make the sentences of could by using could, base form in the possibilities. What we are using? Again base form. In permission, we are using base form. Let's see use of could as suggestion. As earlier I told you, we use could to ask something from someone, means making request, making permission in a polite way. In suggestion also, we use could to tell anything in a polite way. See how to make sentence of suggestion by using could. Example is, you could ask me whenever you want my help. तुला जेव्हा माझी गरज असेल, मदत हवी असेल, तू मला विचारू शकतेस. शिक्षक काय म्हणतायत? तुम्हा लोकांना, तुम्हा विद्यार्थ्यांना जेव्हा जेव्हा माझी गरज असेल तेव्हा तुम्ही मला विचारू शकता. So he is suggesting, sir is suggesting to his students, you can take my help if you want. म्हणजे तेच सुचवत आहेत, तेच सजेस्ट करतायत की तुम्हाला जर माझी मदत हवी असेल तर तुम्ही मला विचारू शकता. In another picture, that one girl is telling to another girl, means her friend, she is suggesting to her, you could ask me whenever you want my help. जेव्हा जेव्हा तुला मदत हवी असेल तू मला सांगू शकतेस. So suggestive sentences, what we are doing? We are using could. With could, the base form of the verb. फक्त एवढंच करायचं आहे जे बाकीच्या वाक्यांमध्ये आपण केलेलं आहे. बरीचशी couldची वाक्य आपण बेस फॉर्म वापरूनच केलेलं आहे. could we are using for polite expression. अत्यंत नम्रपणे बोलायचं असेल तर आपण could वापरतो. नम्रपणे विनंती करायची असेल, means very
polite request we are using would. Very polite permission, जर permission मागायची असेल अत्यंत नम्रपणे we are using could. To show past abilities, past possibilities, present future possibilities, we are using could. Thank you for watching my video and please subscribe it by pressing bell icon to get time to time notification. You all the best. Thank you again.